तर मित्रांनो, आपण पहिल्या पाठामध्ये पाहिलं की बेरीज आणि वजाबाकीचे नियम काय आहेत. चिन्ह समान आल्यास बेरीज तयार होते आणि चिन्ह विषम आल्यास वजाबाकी होते. त्यानंतर मोठ्या पदावरील चिन्ह जे आहे ते उत्तराला चिन्ह आपण देतो. पण आज आपण पाहणार आहोत गुणाकार आणि भागाकार करत असताना त्याचे नियम काय आहेत. मित्रांनो, ज्यावेळेस गुणाकाराने आपण भागाकार करतो त्यावेळेस त्याच्यामध्ये गुणाकारामध्ये किंवा भागाकारामध्ये चिन्ह वजा चिन्ह किती वेळा आला आहे हे प्रथमतः मोजायचं आपण आणि त्यानुसार आपल्या उत्तराला चिन्ह काय द्यायचं हे ठरवायचं आणि त्यासाठी आपल्याला एक तक्ता पाठ करून ठेवायचा. लक्षात ठेवायचा. एकदा ब्रेन मध्ये ठेवलं की पुन्हा ती किती वेळा आले बघायची काही गरज पडणार नाही. उदाहरण मी ते फळ्यावर लिहिलं बघा. गुणाकार आणि भागाकार केल्यानंतर उत्तराला चिन्ह देताना दिलेल्या प्रश्नात वजा हे चिन्ह किती वेळा आलं आहे ते मोजतात आणि पुढील तक्त्यामध्ये उत्तराला चिन्ह आपण कसं द्यायचं. समजा दिलेल्या गणितामध्ये आपल्याला गुणाकार असेल किंवा भागाकार असेल त्याच्यामध्ये चिन्ह जर 0 वेळा असेल पण चिन्हच आलं नसेल तर उत्तराला काय चिन्ह द्यायचं. बेरीज चिन्ह द्यायचं. जर का त्या प्रश्नामध्ये 2 वेळा वजा आला असेल वजा वजा असा आला असेल तर उत्तराला चिन्ह काय द्यायचं. बेरीज द्यायचं. 4 वेळा असेल 6 वेळा असेल 8 वेळा असेल 10 वेळा असेल 12 वेळा असेल म्हणजेच समसंख्या जर आली असेल समसंख्येत वजा चिन्ह जर आला असेल तर त्याचं मांडणी करत असताना किंवा उत्तर काढत असताना चिन्ह हे बेरीज होतं. जर विषम संख्येत प्रामुख्यानं 1 3 5 7 एक वजन असेल तर उत्तराला चिन्ह वजाच राहतं. 3 वेळा वजा आला असेल तर उत्तराला चिन्ह वजाच राहतं. 5 वेळा असेल वजाच राहतं. 7 वेळा असेल वजाच राहतं. 9 वेळा असेल म्हणजे विषम संख्येत जर वजा चिन्ह आलं तर उत्तराला चिन्ह आपण काय द्यायचं. वजा चिन्ह द्यायचं. आता आपण प्रत्यक्ष उदाहरण पाहूया. 7 गुणिले 8 एक वर्ष मी फळा पुसतो आणि टेबलवर टाकतो पाठीमागे तुमच्या लक्षात येईल. आपण प्रथम गुणाकार पाहणार आहोत. 7 गुणिले 8 ही संख्या घेतली आपण. 7 गुणिले 8 आणि या पद्धतीनं आपला टेबल पाठ असणे गरजेचं आहे. 7 चा टेबल 8 पर्यंत म्हणा किंवा 8 चा टेबल 7 पर्यंत म्हणा. 7 × 8 = 56. याला उत्तर आपलं काय येणार आहे 56. 56. 7 × 8 = 56 असं उत्तर येणार आहे. मग आता पहा त्या दोन्ही संख्येला चिन्ह काय आले रे. वजा आलंय का बेरीज आली आहे. तो वजा किती आलं बघा. इथं वजा नाही म्हणजे बेरीज आहे. इथं वजा नाही म्हणजे बेरीज आहे. म्हणजे चिन्हच वजा आलं नाही 0 वेळा आहे. याचा अर्थ काय घ्यायचा की जर चिन्ह नाही म्हणजे प्लस असतं. प्लस मांडलं चालतंय नाही मांडलं तरी चालतंय. आता हीच आपण संख्या आपण बघितली. दुसरं उदाहरण पाहिलं आपण. वजा 7 गुणिले 8 गुणाकार काय फरक पडत नाही. चिन्ह किती वेळा आले वजा बरोबर 1 वेळा आले. मग 1 वेळा आले म्हणजे सूत्र पाहिलं इथे 1 वेळा येते. जर 1 वेळा वजा चिन्ह आलं तर उत्तराला चिन्ह काय द्यायचं वजा द्यायचं. म्हणजे 1 वेळा आहे त्याचा बरोबर 7 × 8 = 56 आणि 1 वेळा आहे म्हणून तो चिन्ह वजा राहणार आहे. त्यानंतर अजून हीच मांडणी आपण थोडीशी बदलूया. तिसरं उदाहरण आपण पाहिलं. 7 गुणिले कंसात वजा 8 काही बदल नाही. चिन्ह किती वेळा आलंय वजा बघा 1च वेळा आलंय म्हणजे उत्तराला चिन्ह आपलं काय राहणार आहे वजाच राहणार आहे. इथं वजा आपण डोळ्यापुढे लिहून ठेवायचं आणि 7 × 8 = 56 हे आपलं उत्तर तयार झालं. त्यानंतर वजा 7 गुणिले वजा 8 चौथं उदाहरण पाहूया आपण. वजा 7 गुणिले त्याला कंस टाकूया वजा 8. आता बारकाईने लक्ष द्या. वजा चिन्ह किती वेळा आले बरोबर ते दिले गणितामध्ये गुणाकार आहे. दोन्हीच्या मध्ये गुणाकार चिन्ह आहे पण याला चिन्ह इथे वजा येते. मग 2 वेळा वजा चिन्ह जर आलं असेल तर तक्त्यामध्ये बघायचं. तक्ता पाठ करून टाका. 2 वेळा उदाहरण घेत आहे 0 2 समसंख्या आली या 2 वेळा वजा चिन्ह आहे म्हणजे उत्तराला चिन्ह काय येणार आहे
बेरीज चिन्ह राहणार आहे, इथं मोठ्या पदात चिन्ह राहणार नाहीये. 7 8 56 चिन्ह राहणार आहे वजा. बेरीज वजाबाकी मध्ये आपण काय करतो, मोठ्या पदावरील चिन्ह उत्तराला देतो. पण गुणाकार आणि भागाकारामध्ये मोठ्या पदात चिन्ह नसतं. ते किती वेळा मला चिन्ह आले बघायचं, त्याला अनुसरून त्याची मांडणी आपण करायची. त्यानंतर -5 -4 गुणिले 3. 5चं उदाहरण -5 गुणिले -4 गुणिले 3 बरोबर किती. आपण इथं वाचन किती वेळा आले बरोबर, 2 वेळा आले. म्हणजे 2 वेळा आले म्हणजे काय होणार आहे, प्लस होणार आहे. इथं काय चिन्ह नाही म्हणजे गुणाकार आहे. 3 ला काय चिन्ह नाही म्हणजे कोशामध्ये काय होतं, तिथं अधिक येतं. या म्हणजे अधिक अधिक समचिन्ह अधिकच राहतं. मग 2 वेळा वजा आहे म्हणजे येणाऱ्या उत्तरामध्ये आपल्याला काय येणार, प्लस येणार आहे. 2 आपण प्लस लिहा जरी नाही लिहिले तरी चालतं. 5 चा गुणाकार 4 करून मला 5 × 20 आणि 20 3 60. 20 3 60 उत्तर आपलं 60 प्लस 60 किंवा नुसतं 60 लिहिलं तरी आपलं चालतंय. त्यानंतर -5. आता पुढचं उदाहरण घेऊया, 6वं उदाहरण. हे उदाहरण घेऊया आपण. -5 गुणिले -4 गुणिले -3. किती वेळा चिन्ह आले वजा वेळा, 1 2 3 3 वेळा चिन्ह आलं. मग तक्त्यामध्ये आपण पाहायचं वजा चिन्ह 3 वेळा म्हणजे 3 वेळा काय होता, तर 3 इथं आहे. वजा चिन्ह 3 वेळा आहे, याचा अर्थ शेवटी उत्तर वजाच येणार आहे. उत्तरामध्ये अगोदर आपण वजा लिहून ठेवायचं. येणार उत्तर 5 ला 4 ला गुणा 5 × 20 20 ला 3 ला गुणा 20 3 60 वजा 60 हे आपलं उत्तर येणार आहे. त्यानंतर जर थोडं मोठं घेऊ आपण गणित, 7वं -3 गुणिले -2 गुणिले -4 गुणिले -5 गुणिले -1 बरोबर किती. तुम्हाला जर असा प्रश्न विचारला किती वेळा आले बाबा चिन्ह, 1 2 3 4 5 5 वेळा चिन्ह आले. या उत्तरामध्ये आपले काय येणार आहे, डोळे दाखवून टाकता मला 5 कुठे आहे, तर 5 आहे म्हणजे उत्तरामध्ये चिन्ह वजा येणार आपलं, म्हणजे उत्तर आपलं वजा येणार आहे. आणि नंतर बरोबर करूया. 3 × 6 6 × 24 24 ला 5 ने गुणाकार येत नसेल तर उभ्या पद्धतीने करा. 24 गुणिले 5 5 × 20 2 5 10 2 12 120 झालं. 120 ला 1 ने गुणा, 120 गुणिले 1 120. याचा उत्तर काय येणार आहे, वजा 120. यासाठी आपला पाढपाठ करणं गरजेचं आहे. 30 पर्यंत आपलं पाढपाठ असणं गरजेचं आहे. यानंतर आपण पाठ नंतर पुढे घेणार आहोत की पाढे कसे तयार करायचे आणि कशा रीतीने पाठ करायचे. म्हणजे आपल्याला प्रत्येक क्षेत्रामध्ये पाढा हा खूप महत्वाचा आहे. टेबल खूप महत्वाचे आहे. टेबल नाही भागाकार करता येणार नाही, गुणाकार करता येणार नाही. आपला चिन्ह नाही कळली तर बेरीज वजाबाकी करता येणार नाही, गुणाकार भागाकार सुद्धा करता येणार नाहीये. म्हणजे आपलं चिन्ह आणि टेबल हे खूप महत्वाचे घटक आहेत आणि तेच घटक आपण सुरुवातीला घेतोय. हे घटक फिट करा अगोदर, नंतर आपण अभ्यासक्रमाला आपण पुढे सुरुवात करणार आहोत. जेव्हा हे जर फिट तयार होईल आपलं की आपला पूर्ण अंडरस्टँडिंग झालेलं असेल त्यावेळेस आपण पुढे शिकवायला काही वेळ आपल्याला लागणार नाही. भरभर आपला अभ्यासक्रम आपण कव्हर करू शकतो. म्हणजे लक्षात आलं तुम्हाला गुणाकार कसा आहे. आता आपण भागाकाराकडे थोडंसं बोलूया, कारण गुणाकार आणि भागाकार याच्यामध्ये करत चिन्ह लक्षात आपल्याला ठेवायचं आहे. हा गुणाकार संपला आपला, आता भागाकार करूया आपण. भागाकाराचा नियम आपला काय बघूया आपण. 28/7 ही मांडणी आपण शिकतो. 7च्या पाऱ्यामध्ये 28 येतं का पाहायचं. 7 × 7 7 × 2 14 7 × 21 7 × 28. म्हणजे 7च्या पाऱ्यात 7 × 1 7 7 × 28. ज्याला असा भागाकार घालवायला येत नाही म्हणजे आपल्या साध्या पद्धतीने भाग घालवा. इथं 7 लिहा, इथं 28 लिहा. 7चा पाढा बघा 4 पर्यंत 7 × 28 वजा करा, बाकी आपली किती आली 0 आली. भागाकार किती आला 4 आला.
अशा पद्धतीने जर मांडणी केली तर आपलं उत्तर काय येणार आहे? 4 उत्तर येणार आहे. बाकी खाली 0 आलेले आपली. त्यानंतर या दोन्ही संख्या चिन्ह बघा. 28 ला चिन्ह नाही म्हणजे अधिक आहे, 7 ला चिन्ह नाही म्हणजे अधिक आहे. मग अधिक चिन्ह मांडायची गरजच नाहीये. येणारं उत्तर आपलं किती झालं? 4 उत्तर आलं. आता 2 नंबरचा एक्झाम्पल आपण पाहूया. आपण -28 भागिले 7 -28 28 डिवाइडेड बाय 7. 7 1 7 7 चौक 28. येणारं उत्तर 4 येणार आहे. पण इथे चिन्ह वजा किती वेळा आले? 1 वेळा आले. 1 कुठे येत आहे रक्तामध्ये? 1 वेळा वजा चिन्ह आलं म्हणजे येणाऱ्या उत्तरामध्ये चिन्ह -4 हे उत्तर आपलं असेल. आता ही चिन्ह आपण पुढे जर तिसरं पाहूया आपण. -28 भागिले -7 -28 भागिले -7 7 1 7 7 चौक 28. चिन्ह किती वेळा आले? बरं चिन्ह बघा 2 वेळा आले. 28 ला वजा आले आणि 7 ला वजा आले. मग 2 वेळा चिन्ह कुठे आला? 2 चा इथं आहे. जर 2 वेळा चिन्ह वजा असेल तर बेरीज होते, वजाला की होत नाही. येणारं उत्तर आपलं काय येणार आहे? +4 किंवा तिसरा 4 मांडला तरी आपल्याला चालतोय. त्यानंतर दुसरं उदाहरण घेऊ आपण. चौथं उदाहरण घेऊ आपण. चौथ्या उदाहरणामध्ये -25 भागिले -5. चिन्ह किती वेळा आले? वजा बघा 2 वेळा आले. 25 ला चिन्ह वजा आले आणि 5 ला चिन्ह वजा आले. 2 वेळा चिन्ह वजा आलं म्हणजे की बेरीज होते. म्हणून आपलं येणारं उत्तर जे आहे आपलं त्या उत्तरामध्ये बेरीज आपला पहिल्यांदा जाऊन ठेवायची. 5 चा पारा 25 मध्ये म्हणा, 5 चा टेबल 25 मध्ये म्हणा. 5 टेबल 5 1s are 5, 5 2s are 10, 5 3s are 15, 5 4s are 20, 5 5s are 25. म्हणजे 5 1 5 5 5 25. येणारं उत्तर 5 आलं. 2 वेळा वजा चिन्ह आहे म्हणून येणाऱ्या उत्तरामध्ये काय येतं? +5 किंवा नुसतं 5 येऊ शकतं. आता 49 5 उदाहरण पाहणार आहे. -49 भागिले 7 जातोय का भाग बघा? करा प्रयत्न. 7 चा टेबल म्हणा. 7 1 7 7 2 7 3 7 4 7 35 7 49 7 49 7 7 49. म्हणजे एक वेळ चिन्ह आले 7 1 7 7 7 49. चिन्ह 1 वेळा आले म्हणजे 1 वेळा चिन्ह म्हणजे की काय येणार आहे? वायर मायनस येणार आहे. -7 हे आपलं उत्तर येणार आहे. म्हणजे गुणाकार करा किंवा भागाकार करा. याच्यामध्ये गुणाकार आणि भागाकार करत असताना चिन्ह लक्षात ठेवायचं किती वेळा आला आहे. समसंख्येत आला असेल 2 0 2 4 6 8 10 12 14 16 असं समसंख्येत जर आला असेल तर उत्तरामध्ये चिन्ह हे प्लस असतं, बेरीज असतं. जर विषम संख्येत जर मला चिन्ह आलं असेल 1 3 5 7 9 11 13 असं जर आलं असेल तर लक्षात ठेवायचं येणारं उत्तर हे काय असतं? वजा असतं. मित्रांनो आज आपण गुणाकार आणि भागाकाराचे नियम पाहिले. याच्यावर तुम्ही असंख्य उदाहरण तुम्ही स्वतः तयार करू शकता. मी 5 उदाहरण घेतलेत फक्त चिन्ह आपल्याला समजावं यासाठी घेतलेत. हा बेसिकचा पार्ट आहे. बेसिक म्हणजे आपल्याला परफेक्ट करायचं आहे. चिन्ह कुठलं कसं वापरायचं आहे हे शिकायचं आहे. हे शिकल्यानंतर आपल्याला पुढे कुठेही अडचण आपल्याला येणार नाहीये. त्यामुळं आपण थोडंही खचून जायचं नाही. तयारीला लागा. निश्चित आपण जर तयारी केली तर 8वी 9वी 10वी पर्यंत आपली चांगल्या रीतीने तयारी आपली होऊ शकते आणि नवोदय परीक्षेत आपल्याला यश चांगल्या रीतीनं मिळू शकतं. फक्त वेळ वाया घालवू नका. टाइम इज मनी. वेळ अतिशय बहुमोल आहे. ही जर वाया गेली तर आपल्याला आयुष्यात पश्चाताप करायचा वेळ येणार नाही. म्हणून टाइम इज मनी समजून वेळेचं महत्व समजून आपण
डेली जर अभ्यास करत राहिलो आणि मी दिलेले एक्झाम्पल्स आहेत याच्या आधारे तुम्ही जर स्वतः अजून म्हणाले 4-5 उदाहरण तयार करत राहिला तर तुम्हाला त्या चिन्हातला घोळ हा पूर्णपणे लक्षात येईल आणि आपल्याला कोणतीही अडचण येणार नाही. धन्यवाद मित्रांनो. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.